हरि ओम. श्रीरामचंद्र करुणा समुद्र ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा. नेत्री नये रे तुझ वीण निद्रा. कै भेटसी बाम जला सुभद्रा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका साधिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे. तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा. महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. तत्वे तत्व निरसवलं जातं. आपला आपणच तत्वता अनन्य भावे सार्थकता सहजाची झाली. विचार न करिता जे जे केले ते वावगे व्यर्थ गेले. म्हणून विचारी प्रवर्तिले पाहिजे आहे. प्रकृती पुरुष प्रकृती नाम हा जो समास, ज्याच्यामध्ये आपण काही भाग मागच्या स्वाध्यायामध्ये बघितला की तत्वज्ञान आणि ते समजून घेण्याची बौद्धिक भूक अनेक लोकांमध्ये असते आणि ते समजल्यानंतर ग्रेट वाटतं. पण ते समजल्यानंतर सुद्धा जर का ते अनुभवाला यायला हवं असेल तर ध्यानयोगाची प्रक्रिया आचरली पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून एक मार्गदर्शक पाहिजे ज्यांना सद्गुरू असं म्हटलं जातं. आणि दुसरं म्हणजे त्या साधकाने तो सगळा बोध स्थिरावायला आणि त्याच्यानंतर त्या दृष्टीने साधना होण्यासाठी म्हणून प्रेरणा मिळत राहण्याची आवश्यकता असते. आणि ती प्रेरणा मिळण्यासाठी मुख्य म्हणजे सत्संग राहायला पाहिजे. त्या वातावरणात अंतःकरणाने राहायला पाहिजे. आणि तसं झाल्यानंतर सुद्धा पुढचा भाग आहे की तत्व विचार विवरावा अंतर्यामी. की जे काही ऐकलं आहे समजलं आहे त्याचं मनन घडणं आवश्यक आहे. आणि हा सगळा भाग समर्थाने या पुढच्या वयांमध्ये खूप सूक्ष्मात जाऊन सांगितलेला आहे. सगळा भाग समर्थांचा एकूण विचार करण्यावर आहे. पुढे तरी असं म्हटलं, विचार पाहिजे तो पुरुष म्हणजे माणूस, जो डोकं वापरेल तो माणूस. विचार न करे तो पशु, विचार न पाहे तो पशु. ऐसी वचने सर्वेषु ठाई ठाई बोलला. म्हणजे तस्मात विचार करावा, म्हणजे ही ओवी घेतली नाही आहे, पण तस्मात विचार करावा. देव कोण तो ओळखावा. आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. याच्यामध्ये विचार समजून घेणं याला अत्यधिक महत्त्व अध्यात्माच्या मार्गामध्ये दिलेलं आहे. आणि तसं नाही केलं तर ही एकूण वाट तुम्ही श्रद्धेच्या जोरावर चालू शकता. म्हणजे गुरूंबद्दल प्रेम वाटतं आहे, देवाबद्दल प्रेम आहे, आणि मग काहीतरी करण्याची, उपासना करण्याची सात्विक प्रवृत्ती अंतःकरणामध्ये आहे. आणि त्या सात्विक प्रवृत्तीच्या अनुषंगाने लोक अनेक गोष्टी करत असतात. त्याच्यातून साध्य काय होतं आहे याच्याकडे त्यांचं फारसं लक्ष नसतं. पण समर्थांना हा सगळा अशा प्रकारे भाबडेपणाने वावरणं हा उधारीचा व्यवहार वाटतो. नाना साधनांचे उधार हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार. वेदशास्त्री जे सार ते अनुभवासी आहे. कॉन्क्रीट काहीतरी हाताला लागायला पाहिजे असेल, ईश्वराचा अनुभव स्पष्ट, तर विचार करायला पाहिजे. आणि तो नाही घेतला तर मग एक सामान्य पातळीवरच त्या अध्यात्माच्या प्रांतात वावरणं होतं. आणि तसं करून घेऊ नये असं त्यांना सांगायचं आहे. म्हणून हा सगळा मार्ग पुन्हा 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 त्यांनी वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या निमित्ताने पुन्हा पुन्हा ध्यानयोगावरती येऊन थांबतात. आणि तो भाग सगळा सूक्ष्म असल्यामुळे माणसं तो ओलांडून पुढे जातात की जाऊ दे हे नंतर बघू असं वाटतं.
हे काही आपल्यासाठी नाही, संतांसाठी अशा प्रकारची भूमिका असते. म्हणून सत्संगामध्ये पण सत्संग म्हणजे तरी काय स्पष्ट करून घ्यायला पाहिजे. साधना करणार आपण आहोत तर त्या साधनेच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी अभ्यासल्या पाहिजेत त्या अभ्यासाला माणसाचं जे जडत्व असतं की कोणीतरी सांगेल मग आम्हाला कळेल मग आम्ही ते आचरू, अशा भूमिकेत न राहणं. किंवा ध्यान करता करता म्हणजे ध्यानासारखी उपासनासुद्धा माणूस रिच्युअल करून टाकू शकतो की स्वामींनी सांगितलं रोज अर्धा तास बसायचं. मग ते घरात अनेक गोष्टी चालू आहेत, सकाळी वेळ आहे, माझी पूजा झाल्यानंतर लोक कित्येक वेळेला ध्यानाला बसतात, म्हणजे त्या वेळेवर आक्षेप नाही आहे. पण घरात अनेक गोष्टी चालू आहेत आणि जशी पूजा अनेक गोष्टी घरात चालू असताना पूजा होऊ शकते तसं ध्यान पण करतात लोक. हे ध्यानाची काही मूळ पद्धत नव्हे. सूक्ष्मात जाऊच शकत नाही माणूस. साध्या घड्याळाची टिकटिक चाललेली असली तरी डिस्टर्बन्स होतं, कारण एक बाह्य आलंबन तयार होतं की ज्याच्यामुळे आमचं सतत टिक 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 आणि मग डोक्यातली ती आधीच टिकटिक थांबत नसते तर ती अजून. तशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा ध्वनी जो सतत निर्माण होतो आहे तो आम्हाला ध्यानामध्ये अडचण निर्माण करतो. आणि विशेषतः असे ध्वनी की जे त्याच्यामधून काही अर्थबोध होतो. म्हणजे समजा लांब कुठेतरी रेकॉर्ड गाण्याची लागलेली आहे, ते गाणं आम्हाला माहितीच आहे, तो नुसता ठण 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 असं जर भांड्याचा आवाज झाला असता तर त्याला काही अर्थ नसतो. पण ह्या आवाजाला आता अर्थ निर्माण झाला की तो अर्थ मनामध्ये रिफ्लेक्ट व्हायला लागतो, सगळी धारणा त्याने हलते. इतक्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असताना एक रिच्युअल म्हणून ध्यान करणं काहीच न करण्यापेक्षा ठीक आहे, पण असं अपेक्षित नाही. ध्यानासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टी बाजूच्या अरेंज करून घ्यायला पाहिजे त्या करून घेण्याची आवश्यकता आहे. नामस्मरणासारखा जो उपासनेचा भाग आहे तो कधीही आम्ही करू शकतो, चालता बोलता सगळं ते करता येतं, कारण त्याला एक प्रकारचं सूक्ष्मात जाण्याची आवश्यकता दरवेळेला असते, अशातला भाग नाही. काही वेळेला ती व्यक्ती सूक्ष्मात जाऊन ईश्वराच्या अस्तित्वाच्या जाणीवेसहित ध्यान नाम घेऊ शकते. काही वेळेला ते वाचेला वळण पडलेलं आहे, त्यामुळे कित्येक वेळेला असं होतं की काही न ठरवता पण नाम येत आहे, मूर्त येते अंतःकरणामध्ये, म्हणून त्याप्रमाणे ती वाचा अशा प्रकारे नामस्मरण करू शकते, ती व्यक्ती करू शकते. परंतु ज्या वेळेला समजून घेण्याचा भाग येतो त्यावेळेला स्वतःचं स्वरूप समजून घ्यायचं आहे असं म्हटल्यामुळे त्यासाठी सगळ्या गोष्टी शांत करण्याची आवश्यकता आहे. त्याला त्या समर्थांनी तत्वविचार विवरावा अंतर्यामी असं म्हटलंय की स्वतःमध्येच तो समजून घ्यावा. मग तत्वज्ञान असं म्हटल्यानंतर लोकांच्या ज्या समजुती असतात, हाजरा महाशय नावाचे एक गृहस्थ रामकृष्णांकडे येत असत. तरकट माणूस होता आणि रामकृष्णांची वाद घालणं वगैरे सगळे, आणि विवेकानंदांना अतिशय प्रिय होता असे लोक त्यांना आवडत असत. तर एकदा असं तत्वज्ञान म्हणजे काय अशी चर्चा रामकृष्णांसमोरच चाललेली होती. मग ह्याने लगेच सुरू केलं की तत्वज्ञान म्हणजे सगळ्या सृष्टीमध्ये जी 24 तत्व भरलेली आहेत, अष्टधा प्रकृती आहे, ते सगळं समजून घेणं, पंचमहाभूत वगैरे. त्यात पण त्याने कन्सेप्ट चुकीचे मांडले. तर रामकृष्ण म्हणाले तत्वज्ञान म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं नसून तत् म्हणजे ते आणि त्वम म्हणजे तू हे एकच आहे हे समजून घेणं म्हणजे तत्वज्ञान, असं त्यांनी तिथे मी फुलस्टॉप दिला त्या विषयाला. असं तत्वज्ञान समजून घेत असताना म्हणजेच हा सगळा तत्वज्ञानाचा विचार समजून घेत असताना त्याचा उद्देश हा आहे की ते तत्व आमच्या अनुभवाला येण्यासाठी म्हणून आमची बौद्धिक भूमिका तयार व्हावी. म्हणजे रामकृष्णांना असं म्हणायचं होतं थोडक्यामध्ये. हा गोष्टीचा अभ्यास केल्यामुळे काय होतं तर एक बुद्धी सूक्ष्म होते आणि ती सूक्ष्म बुद्धी आता मूळ तत्वाशी संलग्न होण्यासाठी म्हणून तयार होते. नाहीतर अंतःकरण हे सतत एकतर उपभोगांमध्ये असतं किंवा अनेक प्रकारच्या भावभावनांमध्ये खेळत असतं. ते बौद्धिक प्रांतात ज्या वेळेला येतं त्याच्यानंतर ते एखाद्या गोष्टीचं वर्म समजून घेणं असं जे म्हटलं जातं की याचा बेस काय आहे, याचं मूळ काय आहे हे समजून घेणं. मग ते कुठल्याही शास्त्रामधलं असेल तसं या एकूण विश्वाच्या पसाऱ्याचं मूळ काय आहे, ते कसं सगळं निर्माण झालं असेल, ते कसं चालवलं जातं, लय झाल्यानंतर कसं जाईल,
ह्याच्याबद्दल माणसाच्या मनामध्ये जी एक स्वाभाविक उत्सुकता असते, ते प्रश्न तत्त्वज्ञानामध्ये एकतर अनुभवाच्या अंगाने नाहीतर विचार परंपरेच्या अंगाने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या वेळेला आम्ही ते अभ्यासतो त्यावेळेला आम्हाला जरा बरं वाटतं की आता समजत चाललंय, हो असं असलं पाहिजे, असं असलं पाहिजे. अशा प्रकारची मांडणी समजून घेतल्याने काही आध्यात्मिक प्रगती होते अशातला भाग नाही, पण आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी म्हणून मूळ शास्त्रग्रंथांच्या आधारे ज्या वेळेला आम्ही हा सगळा अभ्यास करतो त्यावेळेला एक वैचारिक बांधणी तयार होत असते. ती व्यक्ती जास्ती फाटे न फुटता तत्वाचा वेध घेऊ शकते. पण मुख्यतः हा सगळा विचारसुद्धा संतांच्या वाङ्मयाच्या आधारे करायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये नुसती बौद्धिक करकर नसून केवळ त्याचा वेध घेण्याची प्रवृत्ती ज्या व्यक्तींमध्ये आहे, अनुभव ज्यांना आलेला आहे, त्या व्यक्ती ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला त्याला बाकी सगळे फाफट पसारा त्यांनी सोडून दिलेला असतो. म्हणून गुरुदेवांकडे ज्या वेळेला ते एक जण तिथे ग्रंथ उघडून बसलेले होते आणि काय वाचता आहात, तर ज्ञानेश्वरीमध्ये नक्की काय सांगितलेलं आहे ह्याचा अभ्यास मी करतोय. तर काय करतात, तर अजातवाद सांगितलं आहे की चिद्विलासवाद सांगितलं आहे, हे वाचतोय. तर त्याच्यावर म्हणाले की गुरुदेव म्हटलं की हा सगळा कडबा कशाला चघळता, ज्ञानेश्वरीमध्ये एकच सांगितलंय की झडझडून वैला निघ ये भक्तीची या वाटा लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. अशा रीतीने प्रयत्न करण्यासाठी जी प्रेरणा दिली आहे हे ज्ञानेश्वरीमधून आम्हाला घ्यायचं आहे असं सांगितल्यानंतर माणसाला कळून जातं की नक्की काय करायचं, म्हणजे महत्त्व कशाला द्यायचं. आणि हा सगळा ध्यानयोगाचा प्रांत पुन्हा पुन्हा वैचारिक अंगाने समजून घेणं अशा प्रकारे ह्याचं कारण काय आहे, तर तो मार्ग सूक्ष्म असल्यामुळे आणि आम्हाला तो आजपर्यंत फारसा सूक्ष्मात जाऊन अभ्यासण्याची तितकी सवय नसल्यामुळे जसे त्याचे पुढचे टप्पे आम्हाला बौद्धिक आकलनामध्ये येतील तसतशी आमची ती वाटचाल भले का ती तेवढ्या संवेगाने नाही होते असं तरी का धरलं की अजून आमचं तितकं ध्यान नीट नाही जमत आहे. पण ध्यान जमणं म्हणजे काय हे आम्हाला कन्सेप्ट म्हणून तरी पक्क माहिती पाहिजे, हे असंच होतं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या गोष्टी होतील त्या गोष्टींना फारसं महत्त्व द्यायचं नाही. हे ज्या व्यक्तींच्या मनामध्ये पक्क ठसलेलं आहे त्या व्यक्ती जेव्हा केव्हा अंतःकरणाचा जोर लावून ध्यान करतील त्यावेळेला निर्वेदपणे पुढपर्यंत जातील, कारण त्यांना माहिती आहे की मुक्कामाचं ठिकाण काय आहे. मुक्कामाचं ठिकाण आपण स्वतःच आहे, आपलं मूळ स्वरूप समजून घ्यायचं हेच मुक्कामाचं ठिकाण आहे. अशा प्रकारे ज्या व्यक्तींच्या अंतःकरणात निश्चिती असते त्यावेळेला आता अमुक अनुभव येईल, मग तमुक होईल, मग अजून काहीतरी होईल, अशा प्रकारच्या अपेक्षांमध्ये आणि अजून काहीच झालं नाही म्हणून नंतर मूड जातो, कारण काहीच होत नसतं. मग तो निळा प्रकाश दिसेल आमच्या डोळ्यात, आम्ही डोळे मिटलं की सगळा काळाच सगळा अंधार चाललेला आहे. तो निळा प्रकाश काही केला येत नाही. मग संतांनी केलेला सगळा अनुभूतीचा प्रांत मग तो खरा मानला तर मग हे आम्हाला तर काही अनुभवाला येत नाही, मग आम्ही बरोबर चालतोय की नाही. समर्थांनी हे मांडलेलं आहे की पूर्वीच्या सगळ्या मोठमोठ्या योग्यांना ज्ञान तर होतंच, पण त्याच्याबरोबर अनेक योगाच्या अनुभूती पण त्यांनी मांडलेल्या आहेत. आणि आमच्या गुरूंनी आम्हाला फक्त ज्ञानच सांगितलं असं म्हणून त्या साधकाला उगीच इन्सिक्युअर वाटायला लागतं. तशा प्रकारे करून न घेण्यासाठी म्हणून हा सगळा मार्ग पुन्हा 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 बुद्धीच्या साह्याने समजून घेणं आणि समजलेला मार्ग आपल्याला आकलनात जेवढा आला आहे तेवढा इम्प्लिमेंट करून ध्यान करणे, या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियस ज्या वेळेला चालतात हळूहळू ती व्यक्ती संदेहरहित होत जाते. एका रात्रीत सगळा संदेह नष्ट झाला, उद्यापासून आम्ही संदेहरहित ज्ञान हे सिद्धांचे लक्षण. आपण साधक आहोत त्यामुळे संदेह असणार, पण संदेह असला मनात तरीसुद्धा साधना सोडून संदेह करत बसले तर त्या संदेहाचा कधीच निराश होणार नाही. गोंदवलेकर महाराजांना ज्या वेळेला हे विचारलं होतं की नामाबद्दल अनेक शंका येतात असं त्यांनी प्रश्न विचारला होता, म्हटलं होतं एका साधकाने. तर ते म्हणाले होते की शंका विचारायला हरकत नाही, पण नाम घेत राहावं आणि शंका विचाराव्या. नाहीतर शंका सगळ्या आमच्या संपल्यानंतर आम्ही नाम घेऊ असं कधीच होणार नाही, कारण शंका येणं हे देहबुद्धीचं लक्षण आहे
आणि देहबुद्धीचा जोपर्यंत निराश होत नाही, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आत्मबुद्धी केल्यानंतर शंका उठण्याचं काही कारणच नाही आहे. म्हणून तो प्रवास हा केवळ शंकांचं दुसऱ्यांच्याकडून समाधान करून घेण्याने होणार नसून आम्ही जसं जसं चालू तसतसं साधनेच्या अंगाने तसतसं ती देहबुद्धी हळूहळू क्षीण होत जाते. आणि ती क्षीण झालेली देहबुद्धी जसजशी कमी होते तसतसं शंका एकतर मागे पडतात, काही शंकांचं समाधान होऊ शकतं आणि बाकीच्या शंकांना विनाकारण कुतर्काने काढलेल्या शंकांचं काही महत्त्वच नाही आहे हे हळूहळू कळून जातं की ह्या शंका नाही सुटल्या तरी चालू शकेल. तो पॉल ब्रंटन ज्या वेळेला रमण महर्षींकडे आलेला होता, अनेक प्रश्न घेऊन आलेला होता, तर येऊन बसल्यानंतर आता तो विचारणार त्या खोलीमध्ये महर्षी बसलेले होते त्यांच्या त्या पलंगावर आणि खिडकीतून बाहेर बघत होते. बाहेर बघत असल्यानंतर अनेक साधक मंडळी पण होती आणि कोणीच काही बोलत नव्हते, शांत सगळे होते. महर्षी खिडकीतून बाहेर बघत आहेत असं त्याला सुरुवातीला वाटलं आणि महर्षींच्या मुद्रेकडे पाहत असताना त्याच्या असं लक्षात आलं की हे बाहेर बघतायत असं वाटतंय खरं, पण हे काहीच बघत नाही, डोळे उघडे आहेत पण. आणि असं त्यांच्याकडे बघता बघता हळूहळू एकूण त्या शांतीचा महर्षींच्या अंतःकरणातला प्रभाव असा होता की ह्याच्याही अंतःकरणात हळूहळू शांततेने प्रवेश करायला सुरुवात केली. आणि मग त्याला असं वाटलं की हे जे प्रश्न आहेत हे नाही विचारले तरी चालतील, आता ही शांती जी अनुभवाला येते ती आधी अनुभवून घेऊ. असं म्हणून तो बराच काळ तिथे बसून राहिला आणि त्यातले एकही प्रश्न नंतर त्याला विचारावा असं वाटलं नाही फारसं. नंतर अर्थात नंतरच्या भेटीमध्ये त्यांचे संवाद झाले, पण मुख्य गोष्ट काय आहे, शांती ही मुख्य गोष्ट आहे. शंकांचं समाधान तरी आम्ही करून काय करणार आहोत, शांत होणार आहोत म्हणूनच चाललंय. पण ती शांती आधीच अंतःकरणात प्रविष्ट होत असेल तर ती महत्त्वाची गोष्ट आहे, ही माणसाला अनुभवाने कळतं. म्हणून सद्गुरूंकडे गेल्यानंतर प्रश्न विचारावेत त्यांना साधनेच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे. ही गोष्ट खरीच आहे, पण केवळ त्यांना बघणं आणि त्यांच्याबरोबर असणं ह्याने जे मिळतं त्यातून शिष्य अनेक प्रकारे शिकत असतो. गुरुस्तु मौनम व्याख्यानम, शिष्य असते छिन्न संशय. गुरूंचं मौन हेच व्याख्यान असं वाटतं आणि शिष्य त्या मौनानेच छिन्न संशय निघून गेले. आत्मनिष्ठ मौन असं त्याला स्वामींनी नाव दिलं होतं. रमण महर्षींचं मौन मी केवळ न बोलणं हे एक मौन आहे. आणि ते मौन संपल्यानंतर लोक, उपास संपल्यानंतर जसं लोक खातात तशाप्रमाणे मौन संपल्यानंतर जणू काही त्यांना ऑथॉरिटी होते की मौनात काय काय झालं, आम्हाला मौन कसं जमलं. त्याप्रमाणे मौन नसून, मौन याचा अर्थ अंतःकरणामध्ये आता शब्दच उठत नाही, अशा प्रकारे बोलावंसंच वाटत नाही, अशा प्रकारे बुद्धी ही तत्वाशी संलग्न होऊन गेली, आत्मनिष्ठ होऊन गेली. अशा प्रकारच्या अवस्था प्राप्त होण्यासाठी म्हणून हा सगळा भाग आम्ही अभ्यासतो आहोत. आणि त्याला समर्थाने असं म्हटलं आहे की तत्वे तत्व निरसवून जातं, तत्वाने तत्वाचा निराश होतो. असं म्हटल्यानंतर नक्की काय होत असेल असा मोठा प्रश्न अंतःकरणात वाटतो. तत्वे तत्व निरसवून जातं याचा आपण जे ध्यान करतो आहे त्याच्याशीच संबंध आहे. आणि त्याच्यामध्ये काय करतो आपण, ध्यानाची प्रक्रिया ही जर का पुन्हा एकदा तपासून बघितली तर असं लक्षात येतं की मुख्यतः आमची मूळ धडपड ही बुद्धी मन शांत करून ते एकाग्र करण्यासाठी चाललेली. व्यवहारात वावरत असताना आम्हाला जेवढं अटेन्शन व्यावहारिक गोष्टी नीट होण्यासाठी लागतं तेवढं आम्ही सहज करू शकतो. त्याच्यामध्ये फारसं डिस्ट्रॅक्शन्स येत नसतात, फार फोकस्ड राहायची आवश्यकता लागतच नसते. क्वचित एखादी गोष्ट महत्त्वाची समजून घेण्यासाठी लागते, पण ती पण बौद्धिक गोष्टींनी समजून येत असल्यामुळे थोडंसं त्यात लक्षात घातल्यानंतर आम्ही ते समजून घेऊ शकतो. पण ज्यावेळेला बाकी सर्व विचार बंद करून आता हेच कर असं म्हटल्यानंतर आम्हाला त्याची फारशी सवय नसते. अनेक गोष्टी बॅकग्राऊंडला आमच्या मनाच्या पातळीवर चाललेल्या असतात. म्हणजे जसं मुलं काही अभ्यास करताना एका बाजूला टेप रेकॉर्डर लावलेला असतो, मी पण करायचो असा प्रकार. एका बाजूला टेप रेकॉर्डर लावून ती गाणी लावलेली असते, दुसऱ्या बाजूला वाचन चाललेलं असतं. कशालाही काहीच डिस्ट्रॅक्शन वाटत नाही, कारण का की मनाला दोनच गोष्टी असतात, एकतर अभ्यास नाही तर ते गाणं. तिसऱ्या गोष्टींमध्ये मन भरकटत नाही, पण खूप गोंगाटच चाललेलं आहे आणि खाली मिरवणूकच चाललेली आहे कुठल्या तरी सणाची. आणि मग आम्ही अभ्यासाला बसलो, आम्हाला होत नाही अभ्यास. याचं कारण काय की अनेक गोष्टी आम्हाला
डिस्ट्रॅक्ट करतात. तशा प्रकारे ज्यावेळेला आम्ही ध्यानाला बसतो सगळ्या गोष्टी बंद करायला लागतात. त्याचं कारण अवधान टोटली एका गोष्टीवर फोकस करायचं आहे आणि त्याची आम्हाला सवय नसते. म्हणून योगश चित्तवृत्ती निरोध हा, याच्यामध्ये निरोध हा जो सांगितला याचा अर्थ तो थांबवणं, याच्यामध्ये पौरुषाची गरज आहे. पौरुष पराक्रम असं जे म्हटलं जातं की प्रयत्नांची गरज आहे. ते आपोआपच विचार शांत होत जातील, एखाद्या वेळेला होतात. तशा प्रकारचं पवित्र स्थान, पवित्र व्यक्ती, त्यांच्याप्रती आमचा भाव आहे, त्या वेळेला होऊ शकतं. पण आमच्या घरामध्ये आम्ही ज्यावेळेला बसतो त्यावेळेला ते सगळं वातावरण अनुकूल करून घेणं, शांत करणं आणि त्याच्यानंतर आता बाकीचे कुठलेही विचार मी करणार नाही आहे, केवळ मंत्रच चालवणार आहे, असा निश्चय अंतःकरणाने करावा लागतो. हा जो एक बुद्धीने करायचा एफर्ट आहे, तो एफर्ट नाही केला आणि ते बाय अँड बाय होईल असं म्हटलं तर ते बुद्धी विस्कळीत मन होऊन जातं आणि शांतच वाटलं नाही. आमचा अर्धा पाऊण तासाची जी मुदत होती ती संपून गेली, पण काही झालं नाही फारसं. याचं कारण निश्चय सुरुवातीला जो करायला पाहिजे होता तो फारसा पक्का नव्हता. म्हणून त्या वृत्ती शांत होण्यासाठी म्हणून पण या सगळ्या मार्गामध्ये उपाय सांगितलेले आहेत. व्यवहारामधून अचानक आता आम्ही ज्यावेळेला शांत व्हायला जातो तर ते व्यवहारामध्ये इतस्तः ततः भटकणारं अंतःकरण एकदम शांत कसं होईल? ते एकदम शांत होत नाही, मग त्याला सात्विक वातावरण लागतं. म्हणून मग ती खोली शांत ठेवणं, आपलं एक आसन ठरलेलं आहे तेच आम्ही वापरतो आहोत, त्याच जागी बसतो आहोत, त्याच वेळेला बसतो आहोत, काहीतरी सद्गुरूंची प्रतिमा आहे त्याला नमस्कार करून बसतो आहोत. याने काय करतो आहोत? कंडिशनिंग करतो आहोत आम्ही मनाचं, की बाकीच्या सगळ्या गोष्टी आता आमच्या अंतःकरणातून हळूहळू त्याचा प्रभाव कमी होत जातील. आणि तसं बसल्यानंतर सुद्धा डोळे बंद केले, त्याच्यानंतर आता डोळे बंद केल्यानंतर बाह्य आवाज काही नाही, बाकीची परिस्थिती आता ध्यानाला अनुकूल आहे, पण तरी पण मन शांत होण्यासाठी आणि ते फोकस होण्यासाठी म्हणून त्याला पुन्हा जे उपाय सांगितलेले आहेत की एकतर दीर्घ ओंकार करणं. याचा उपयोग काय होतो तर मन हे श्वासाशी किती संबंधित असल्यामुळे मनाची हालचाल, त्यावेळेला आम्ही दीर्घ श्वास घेऊन तो सोडतो आणि ओंकारासारख्या पवित्र मंत्राचा आम्ही उल्लेख करतो, उच्चार करतो, त्यावेळेला मन हळूहळू ईश्वर संबंधी व्हायला सुरुवात होते. आणि काय करता येईल तर वितरागी पुरुषांचं स्मरण करा असं सांगितलेलं आहे. वैराग्यशील पुरुषांचं स्मरण करा, संतांचं स्मरण, सद्गुरूंचं स्मरण, हा सगळा भाग आम्ही मनाने एकाग्र होण्यासाठी म्हणून आम्हाला उपयोगी पडतो. आणि तसं केल्यानंतर आता सुरुवातीचं लक्ष जे आहे ते म्हणजे श्वासावर आणि श्वासावर चाललेला एखादा मंत्र, जसा ओम आहे, सोहम आहे, ध्यान करताना तो मंत्र आम्ही उच्चारतो आणि त्यावेळेला दुसरी कुठलीही गोष्ट आम्ही त्याचं चिंतन करणार नाही असं आम्ही मनाने आत्ता ठरवलेलं आहे. बाकीच्या गोष्टींचा आता निरोध झाला, वृत्तींचा. आता केवळ मंत्र तो मी घेणार आहे आणि दुसरा कुठलाच विचार करणार नाही आहे, अशा प्रकारचा बुद्धीचा निश्चय आणि त्या निश्चयाच्या आधारे प्रत्यक्षतेचं करणं की श्वास घेताना ओम, सोडताना ओम, परत श्वास घेताना ओम, सोडताना ओम, असं अंतःकरणात उच्चार करत असताना हळूहळू त्या वृत्ती मावळायला लागतात. अंतःकरणाची स्थिती हळूहळू शांत व्हायला लागते. असं काही काळ चालल्यानंतर एक बरं वाटतं. याचं कारण काय? विचार कमी झाल्यामुळे बरं वाटतं. अंतःकरणावर जोपर्यंत विचार जास्त प्रमाणात येता जाता आहे तोपर्यंत माणूस अस्वस्थ असतो. जसजसे विचारांची फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी कमी व्हायला लागतात तसतसं बरं वाटायला लागतं. आणि आता हीच अवस्था कंटिन्यू राहावी अशी त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण होत असताना हळूहळू ते परत डिस्ट्रॅक्ट होत अशांततेत येतात. याचं कारण मनाला अशा प्रकारे जोपर्यंत कुठलीही गोष्ट नवीन असते त्याप्रमाणे मनाचं हे लहान मुलासारखं आहे की नवीन खेळणं मिळालं की जुनं खेळणं ते टाकून देतं आणि पटकन नवीन खेळणं मूल जसं घेतं आणि त्यात रमतं. तोपर्यंत कोणी लगेच चॉकलेट आणून दिलं की तेही फेकून देतं आणि नवीन त्याला काही आकर्षणच वाटेल असं होतं. त्याप्रमाणे ही ध्यानाची प्रोसेस, ओम म्हणतो आहे, शांत बसतो आहे, हे सगळं कंडिशनिंग करतो आहे, ही जोपर्यंत नवीन होती तोपर्यंत मनाला आपण आता काहीतरी करतोय अशी फिलिंग होती.
आता ती रुटीन झालं, त्याचं काहीच वाटेन असं होतं. म्हणून एक 2-5 मिनटं मन त्याच्यामध्ये रमतं आणि मग एका बाजूला तो ओम चाललेला आहे, सोहम चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूला भलतेच विचार पण चालू आहेत. असं सायमल्टेनियस चालू होतं. याचं कारण आता त्या मनाला त्याच्यामध्ये काही कौतुक वाटेन असं झालेलं आहे. त्याला आता काहीतरी नवीन लागेल. काय नवीन देता येईल? धारणा बुद्धीने धरणं हा नवीन भाग आहे की तो म्हणजे ते ओम असं जे म्हटलं जातं आहे, त्या ओम किंवा सोहम या शब्दांनी ज्या तत्वाचा निर्देश केला जातो आहे ते माझंच स्वरूप आहे. आणि प्रत्येक मंत्रोच्चाराच्या वेळेला ते मी माझ्या अस्तित्वाशी इक्वेट करून घेईन. अशा प्रकारचं नवीन पुढचा टप्पा अंतःकरणाला ठरवून द्यायला लागतो. आणि तो दिल्यानंतर मग आता जे एका बाजूला मंत्रोच्चारण आणि एका बाजूला मनाने वेगळ्याच विचारांमध्ये असणं हे कमी होऊन आता बुद्धीचा प्रांत सुरू झाला. मग त्या बुद्धीच्या प्रांतामध्ये दरवेळेला ओम इज इक्वल टू मी असं अंतःकरणामध्ये इक्वेशन घोटणं सुरू होतं. आणि जो जो काही मंत्र आम्ही घेतो आहोत प्रत्येक वेळेला त्या मंत्राच्या साहाय्याने स्वतःच्या अस्तित्वाचा विचार पुन्हा पुन्हा अंतःकरणात धारण करणं हा एक बौद्धिक टास्क जनरेट होतो. आणि त्यामुळे ती बुद्धी आता एंगेज झाली की त्या बुद्धीला तसा आविर्भाव राखणं हे तिच्यासाठी पुढचं काम सुरू होतं. म्हणून ती बुद्धी दरवेळेला मंत्रोच्चारण झाल्यानंतर म्हणजे मनामध्ये मंत्राचा उच्चार झाल्यानंतर आता सेल्फ फोकस होतो आहे की नाही हे तपासणं या भूमिकेमध्ये ती बुद्धी येते. आणि मग हा प्रांत योगाबरोबर त्या योगातून जे प्रवर्तित होण्यासाठी ज्ञान आम्ही ध्यान करतो आहोत त्या भागामध्ये येतो. असं झाल्यानंतर बाकीच्या वृत्तींचा उपशम म्हणजे त्या कमी होणं ही नॅचरल प्रोसेस होते. मग काय राहतं तर एकतर मंत्रोच्चार राहतो. तो मंत्र हा दरवेळेला श्वासाशीच संबंध करून घ्यायचा अशा प्रकारची जी सुरुवातीची सवय होते ती दरवेळेला टिकेलच असं नाही. मी दर श्वासाला तो ओमचा मनात उच्चार झाला सोडताना झाला ही फ्रिक्वेन्सी काही वेळेला चेंज होऊ शकते. कारण श्वास हे शरीराच्या एकूण नीडप्रमाणे घेतले जातात. पण मन शांत होत जातं तसं मंत्राचा उच्चाराची फ्रिक्वेन्सी हळूहळू कमी कमी होत जाते. वृत्ती कमी होत जातं त्याचा स्पीड कमी होतो. तसं झालं तर योग्यच आहे. नाही झालं तरी त्याचं काही बदलेशन घ्यायचं आवश्यकता नाही. श्वासाचा त्याच्याशी घेतलेल्या मंत्राचा हळूहळू फारसा काही संबंध नाही हे नंतर कळून जातं. श्वासावर लक्ष एवढ्यासाठीच केंद्रित केलेलं होतं की मनाला जरासं एक टोन त्याचा सेट व्हावं म्हणून. आणि मग ती बुद्धी दरवेळेला अस्तित्वाच्या जाणीवेचा स्पर्श करून घेण्यासाठी म्हणून स्वतःशी संबंधित होतं आहे की नाही चित्त हे तपासायला लागते. आणि त्या तपासण्याच्या भूमिकेमध्ये असताना त्या बुद्धीला सतत जागरूक राहण्याची आवश्यकता असते. आणि अतिशय जागरूकतेने अशा वेळेला की माझं चित्त आता हा वेगळाच विचार आला हे विचार करणं आता अपेक्षित नाही. आता केवळ मी स्वशी संबंधित होऊन राहीन अशा प्रकारचे विचार घेऊन ती बुद्धी राहते. म्हणून ध्यानामध्ये सर्व प्रकारच्या वृत्ती या निरोध झाल्या पाहिजेत ही पुढची अवस्था आहे. पण त्याच्यासाठी स्वशी संबंधित होऊन राहणार आहे. बाकीचं काही मी करणार नाही आहे. अशा प्रकारे प्रक्रियेसंबंधीचे विचार कित्येक वेळेला अंतःकरणामध्ये घोळवले जातात. अल्टिमेटली तेही विचार अंतःकरणात येण्याची आवश्यकता नाही आहे म्हणजे ती स्थिती नाही आहे. पण तसं असलं तरी धारणा म्हणून ते धरणं ज्याच्या साह्याने आम्ही इतर विचार वगळू शकू. म्हणून आम्हाला भरपूर विचार अंतःकरणात येतात. ते आता सुटले. आता काय राहिलं तर प्रक्रियेसंबंधी विचार राहिले. आणि त्याच्या साह्याने आम्ही प्रक्रिया करतो आहोत. स्ववर लक्ष ठेवतो आहोत. आणि स्ववर लक्ष ठेवण्याचा विचार पण करतो आहोत. निश्चय पण करतो आहोत. आणि ज्या ज्या वेळेला ते सुटतंय त्या वेळेला आम्ही पुन्हा पुन्हा इथे आलं पाहिजे इथे असं झालं पाहिजे असं झालं पाहिजे असं दरवेळेला ती बुद्धी आम्हाला आता आतमध्ये एक टोचणी लावत असते. अशा साह्याने केवळ प्रक्रियेसंबंधी विचार आता अंतःकरणात आहेत आणि प्रक्रिया पण चाललेली आहे. आणि मग त्याचं इक्वेशन आम्ही मांडलेलं होतं की
मंत्र म्हणजे मी, ओम म्हणजे मी, ते हळूहळू स्थिरावायला लागतं. आणि ते स्थिरावल्यानंतर ही जी धारणा बुद्धी पुन्हा पुन्हा उगाळते आहे आणि त्याच्यानंतर ती तिथेच आहे की नाही हे तपासते आहे, त्या बुद्धीच्या एकूण ॲक्टिव्हिटीजचा जो जोर आहे त्याच्या साहाय्याने आम्ही आमची धारणा जशी पक्व होत जाईल, म्हणजे स्थिर होत जाईल, तसं हळूहळू बुद्धीने ते तपासण्याची भूमिका कमी कमी करत न्यायला पाहिजे. तसं नाही झालं तर ती बुद्धी सतत तपासत राहते आणि आमचा सगळा काळ हा त्या तपासण्यामध्ये जातो. सुरुवातीला ते आवश्यकच आहे, नाहीतर ती कुठल्या कुठेच भरकटेल ध्यान. पण जसजशी ती धारणा पक्की होत जाते तसतसं ध्यान हे म्हणजे एक ॲनालिसिसचं काम नसून ते अनुभवण्याचा प्रांत आहे हे कळायला लागतं. मग अनुभवायचं काय आहे तर मी किंवा स्व असं म्हटल्यानंतर किंवा ओम असं म्हटल्यानंतर जे माझं अस्तित्व मला जाणवतं आहे त्याला ॲनलाइज न करत बसता ते अनुभवणं, टू एक्सपिरियन्स, नॉट टू ॲनलाइज. अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये बुद्धीलाच ते कळतं की अशा प्रकारे आता सारखं तपासणं सोडून दिलं पाहिजे, स्ववर येऊन थांबायला पाहिजे. आणि टू ऑब्झर्व द सेल्फ, स्वतःचंच अस्तित्व ऑब्झर्व करणं आणि त्याच्यानंतर बी विथ द सेल्फ, ते अनुभवलेलं, ऑब्झर्व झालेलं स्वतःचं अस्तित्व ॲनालिसिसचा भाग हळूहळू कमी करत जाऊन ते अनुभवण्यामध्ये शांत बसणं आणि इतर कुठलीही भूमिका अंतःकरणाने न स्वीकारणं. ते पुन्हा पुन्हा हलतं, पुन्हा पुन्हा हे जे टप्पे आता आपण समजून घेतले हे रिपीट होत राहतात. म्हणजे काही काळ अनुभवणं, पुन्हा अवधान सुटणं, पुन्हा मंत्रोच्चार, पुन्हा धारणा पक्की धरणं, अशा प्रकारे वरखाली वरखाली होता होता पण हळूहळू तो खुंटा बळकट व्हायला लागतो बुद्धीचा, की आता हे सोडून दुसरं काहीच नाही. अशा प्रकारे अंतःकरण ज्यावेळेला घेतं आणि मग तो स्व म्हणजे पण सहा अहम म्हणजे तोच तत्वस्वरूपच मी आहे, ह्याच्यामध्ये पण एक तत्वस्वरूप आणि मी या दोन गोष्टी वेगळ्या आहेत असा प्रकारचा आविर्भाव अंतःकरणामध्ये येत असतो. तोही सोडून देऊ. जे गुरुदेवांचं वाक्य आहे की ट्रेस ऑफ ड्युअलिटी स्टील एक्झिस्ट्स वेन सेल्फ इज कन्सिडर्ड ॲज गॉड. स्वला तत्वस्वरूप म्हटल्यानंतर पण एक द्वैत राहतं, वेगळेपणा राहतो. दॅट ड्युअलिटी ऑल्सो व्हॅनिशेस वेन सेल्फ इज कन्सिडर्ड ॲज सेल्फ. स्वला स्वच म्हणतो, दुसरं काही समजू नको. ते तत्वस्वरूप आहे वगैरे हे अनुभवाला येईल त्यावेळेला ते येईल, त्या अनुभूतीची कल्पना करू नको. स्व म्हणजे ईश्वर स्वरूप आहे असंही इक्वेशन आत्ता ठरवण्याची आवश्यकता नाही आहे. स्व आहे एवढंच धरून राहा. त्याचं मूळ स्वरूप जसजसं आम्ही त्याच्या अंतरंगामध्ये उतरू तसतसं ते आपोआप उदित होईल. अशा भूमिकेत राहिल्यानंतर ते जे द्वैत आहे ते पण हळूहळू, द्वैत याचा अर्थ वेगळेपणा, द्वैत आणि अद्वैत या बाकीच्या प्रांतामध्ये आपण पडायला नको, पण जो वेगळेपणा आहे की जो अनुभवणारा मी आहे आणि ज्याचं अवधान धरलं आहे तो मी आहे, ह्याच्यामध्ये पण एक वेगळेपणा राहतो. ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठवते ते कोण. दोहीमध्ये अनन्य लक्षणं असली पाहिजे. ध्यान धरणारा मी आणि ज्याचं ध्यान धरू पाहतो आहे तो इसेन्शियल सेल्फ या शब्दाने मी म्हटलं जातं. स्वामींनी त्याला जो टर्म दिली होती तो एक वेगळा आहे. अशा प्रकारच्या अंतःकरणामध्ये भूमिका वेद घेताना सतत राहते. ती वेद घेताना पण हळूहळू हे अंतःकरणाला समजून जातं की अशा प्रकारे वेगळेपणाने जोपर्यंत आम्ही करतो आहोत तोपर्यंत मन हे स्थिर होणार नाही. ज्या वेळेला मी स्थिर होईल पण विलीन होण्याच्या भूमिकेमध्ये येणार नाही. म्हणून ध्यान धरणारा जो मी आहे तोच तत्वस्वरूप आहे किंवा त्याच्याशीच संबंधित होऊन राहायचं आहे. अशा रीतीने ते अंतःकरण स्वतःमध्येच स्थिर व्हायला हळूहळू लागतं. आणि हे स्थिर होऊन जात असताना आता बाकीचे विचार पण गेलेले आहेत. असंबंधित विचार तर गेलेच होते केव्हाच, पण प्रक्रियेसंबंधितले विचार पण गेले. मंत्र म्हणजे मी असं जे घोकत होतो तो पण हळूहळू त्याची आवश्यकता कमी व्हायला लागली. बुद्धीची सारखं ॲनालिसिस करत होती
ते पण आता कमी कमी व्हायला लागलं. आता अनुभवण्याचा प्रांत सुरू झाला. कशाचं अनुभवणं आहे? स्वतःचं असणं अनुभवणं मूळ स्वरूपात. आता काय राहिलं तर मी असल्याची जाणीव राहिली. ह्या भागामध्ये आल्यानंतर आता पुढचा जो सगळा प्रवास आहे तर ह्या शब्दरहित जाणीवेच्या भानामध्ये मला राहायला जमणं, हा काळ वाढवणं, सखोलतेत राहणं पुढे अपेक्षित आहे. बाकी कुठलाही प्रयत्नाचा भाग आता उरलेला नाही. तोच भाग मॅच्युअर करत राहणं आणि पुढच्या अवस्थांचा विचार न करणं, वर्तमान काळामध्ये राहणं सहज जाणीवेमध्ये. असं झाल्यानंतर हळूहळू ती अवस्था स्थिर होत होत पुढची अवस्था निर्माण होईल, ते म्हणजे चित्त अंततत्वामध्ये जणू काही विलीन होऊन गेलं अशा प्रकारे. पण ह्याच्यामध्ये हे सगळे जे टप्पे आपण समजून घेतले किंवा ध्यानामध्ये आपण करत पण असतो, याच्यामध्ये आम्ही काय करत असतो तर आधी एक आलंबन घेतलेलं आहे चित्ताला स्थिर करण्यासाठी. त्याच्यानंतर अजून पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी त्याच्यापेक्षा सूक्ष्म आलंबन घेतलं. म्हणजे आधी श्वास, मग मंत्र, मग धारणेचा विचार, मग प्रक्रिया. ह्याच्यामध्ये आम्ही आधीची आलंबनं हळूहळू सोडत जातो आणि नवीन नवीन सूक्ष्म आलंबनं अंतःकरणाला देत जातो. आणि त्या सूक्ष्म आलंबनावर स्थिर झाल्यानंतर जणू काही पुढची पायरी चढताना आम्हाला जर का पायऱ्या चढायच्या असतील तर पहिल्या पायरीवरचा पाय उचलायला लागतो, तरच तो पुढच्या पायरीवर पडतो. तसं प्रमाणे पहिली आलंबन ही त्यावेळेला अंतःकरणाची स्थिरता होण्यासाठी गरजेची होती. पण त्याच्यावरच आम्ही सतत राहिलो, सारखं श्वासाशीच संबंधित होऊन राहिलो तर आम्ही पुढच्या टप्प्यावर जाऊच शकणार नाही, कारण पुढचा टप्पा हा बौद्धिकग्राह्य असा आहे. म्हणून पहिला पाऊल उचलल्यानंतर ते आधी स्थिर करायला लागतं. ते स्थिर नाही डायरेक्टली पुढच्या पावलांवर गेलं तर घरंगळ होऊ शकते पहिल्यापासून. म्हणून चांगले बॉलर्स जे असतात क्रिकेटमधले तर ते ज्यावेळेला भरपूर मार पडायला लागतो त्यावेळेला फॉलो द बेसिक्स असे करतात, की बेसिक काय आहे तर स्टम्प्स टू स्टम्प बॉलिंग करणं. त्याप्रमाणे आमचं ध्यान ज्यावेळेला आम्हाला सगळं कळलं आहे पण लागत नाही आहे, फॉलो द बेसिक्स, श्वास, मंत्र, आणि मग हळूहळू तत्वाशी संबंधित होऊन जातं. आणि तसं न होण्यासाठी म्हणून अंतःकरण कित्येक वेळेला मलिन असतं. मलिन याचा अर्थ काही वाईट विचारामध्ये असतं अशातला भाग नाही, पण ते रज आणि तम हे दोन जे गुण आहेत ना, चित्ताचे मल म्हणजे असं म्हटलं जातं. त्यामुळे अनेक गोष्टींनी ते डिस्ट्रॅक्टेड असतं, त्यावेळेला त्याला मलिन अंतःकरण म्हटलं जातं. ते स्वच्छ व्हायला लागतं, ज्ञानसंबंधी व्हायला लागतं सत्व. म्हणून सगळी आधीचा जो तयारीचा भाग आहे तो अंतःकरणावरचा सत्वगुण वाढवण्यासाठीचा भाग आहे. सत्वगुण म्हणजे ज्ञान नव्हे, म्हणून त्याच्यामध्ये आता फीलगुडमध्ये राहिलो तर ज्ञान नाही झालं. ज्ञान हे आमचं मूळ स्वरूप समजून घेण्यानेच होणार आहे. ह्याच्यामध्ये आधीच्या गोष्टी आलंबनासाठी घेतलेल्या सोडत सूक्ष्म जाणीवेपर्यंत येणं, असं करताना आम्ही एक तत्व धरल्यानंतर बाकीची हळूहळू सगळे विचार कमी पडले. याला तत्व निरसून जातं. एक पुढचं आलंबन घेतल्यानंतर मागची सगळी आलंबनं कमी कमी होत गेली. त्याचे संबंधीचे विचार आणि वृत्ती बंद झाल्या. जणू काही त्या तत्वांचा निराश झाला, शरीराचा निराश झाला. चांगलं आसन घातल्यामुळे की आता आसन स्थिर आहे, शरीरासंबंधी विचार नाही. मग पण मनातले विचार थांबलेले नाही आहेत. मंत्र दिला, मनातले विचार कमी केले, धारणा धरली, इतर विचार पण कमी केले. हळूहळू धारण्याच्या नंतर जो ध्यानाचा प्रांत आहे तो सुरू झाला, अनुभवण्याचा. तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम अशी ध्यानाची व्याख्या आहे योगसूत्रांमध्ये. म्हणजे जो प्रत्यय येतोय अंतःकरणाला, म्हणजे जे अनुभवाला येतं आहे, काय अनुभवाला येतं आहे, स्वतःचं स्वरूप, ते एकतानतेने येणं, याला ध्यान असं म्हटलं जातं. म्हणून आम्ही ध्यानात आहोत का? आम्ही ध्यानाच्या आणि धारणेच्या किनाऱ्यावर वावरत असतो, की आम्ही धारणा आणि ध्यान, कधीतरी आम्ही ध्यानात असतो, कित्येक वेळेला आम्ही धारणा धरून असतो. पण तसाच प्रवास आहे. त्यामुळे पुढचं तत्व म्हणजे जाणीव हा भाग धरल्यानंतर बाकीच्या तत्वांचा आपोआपच निराश होऊन जातो. म्हणजे त्या अंतःकरणावर त्याचा आता कुठलाही आविर्भाव नाही. तत्व निरसवून जाता. असं झाल्यानंतर काय उरलं? आपणची तत्व, आपणच उरलो, मीच उरलो. ध्यान करतोय हा पण वेगळा आविर्भाव नाही. स्वतःचं असणं, अनुभवणं, आपणची तत्वता, अनन्य भावे सार्थकता सहजची होय.
आणि त्या आपल्या मूळ असण्याशी अनन्य होणं, म्हणजे त्या अस्तित्वाशी सतत संबंधित होऊन राहिल्यानंतर अंतःकरण हळूहळू त्याच्यामध्ये स्थिर राहायला शिकतं आणि त्याच्यामध्ये असलेला जो पर्सनॅलिटीचा वेगळेपणा आहे तो हळूहळू क्षीण होत जाऊन विलीन होऊन जातो. अनन्यता. अनन्य याचा अर्थ अन्य नाही ते अनन्य, वेगळेपणा नसणं. कशाशी नसणं? स्वतःच्याच मूळ स्वरूपाशी नसणं. देवाशी नसणं हा वेगळा भाग आहे भक्तीच्या अंगाने, की मी तुझ्याशी अनन्य आहे, अनन्य शरण आहे असं म्हटलं जातं. पण ही योगज्ञानात्मक शरणागती जी आहे ती तत्वामध्ये स्वतःची वेगळी आयडेंटिटी विलीन करून टाकण्याची अंतःकरणाची तयारी होणं अनन्य शरण. असं होण्यासाठी म्हणून आम्ही हा सगळा प्रांत पुन्हा चालतो आहोत. अनन्य भावे सार्थकता सहजची होय. आता इथे तसा प्रकारचा तो अनन्य भाव अंतःकरणावर एस्टॅब्लिश झाला, तो समजला. आधी तो बुद्धीने समजला होता, आता प्रत्यक्ष जमायला लागला आणि त्याच्यानंतर ती बुद्धी आता तत्वाचा वेध तर घेते आहेच, आणि त्याच्याबरोबर ते चित्त त्यालाच धरून राहायला शिकलेलं आहे, वेगळेपणा सगळा टाकून देऊन. आता काय होईल? सार्थकता जे आत्तापर्यंत केलं कृतार्थतेचा भाग ह्या टप्प्यानंतर सुरू होतो आणि तो करण्यासाठी वेगळं काही आता करायला लागत नाही, सहजची होय. हे जे केलेलं आहे हाच मार्ग आम्हाला कृतार्थतेकडे नेईल, ईश्वराच्या अनुभूतीकडे नेईल, असं आधी बुद्धीने कळणं आणि त्याच्यासाठी म्हणून हा विचार पुन्हा घेणं. ह्याच्यासाठी समर्थाने पुढे असं म्हटलं आहे की विचार न करता जे जे केले ते अवघे व्यर्थ झाले. कारण की एवढा सूक्ष्म भाग आहे की तो समजून घेण्यासाठी म्हणून बुद्धीने पुन्हा या प्रक्रियेशी अलाईन होऊन राहणं आवश्यक आहे. आणि हे केवळ क्वचित कधीतरी घडणाऱ्या श्रवणाने पुरेसं होत नसून आम्ही या प्रक्रियेचं मनन आमच्या एकूण आयुष्याचा एक भाग बनवलं पाहिजे. नाहीतर आम्ही ऐकतो त्यावेळेला हो असंच असलं पाहिजे, हे टप्पे असेच असतात, हे बुद्धीने पटतं, आणि ध्यानाला बसल्यानंतर तसं काही आठवत पण नाही की अरे हे पुढचे टप्पे, हे सगळं काही आवरतच नाही आहे. याचं कारण मनन कमी पडतं. म्हणजे मनन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ध्यान लागेल असं गॅरंटी नाही आहे, पण लागलं नाही तरी का लागत नाही आहे याचा विचार अंतःकरण करायला लागतं की काय चुकतं आहे माझं. म्हणून ह्या एकूण योगज्ञान असा शब्द वापरला आहे स्वामींनी. ॲक्च्युली मूळ साहित्यामधला जी टर्मिनॉलॉजी आहे ती ज्ञानयोग अशी आहे. पण ज्ञानयोग याचा अर्थ लोक नुसतं विचारच करत बसतात, तत्वाचा आणि योगाचा पण विचार करतात. तसं न करता योग प्रक्रिया फॉलो करून त्या योग प्रक्रियेचे परिणाम म्हणून जे ज्ञान स्वतःमध्ये निर्माण होतं त्याला स्वामींनी योगज्ञान असं म्हटलेलं आहे. की कारण ज्ञान अंतिमतः हा योगाचा परिणाम आहे. म्हणून आम्ही समजून काय घ्यायला पाहिजे तर ज्ञानाचा विचार समजून घ्यायला पाहिजे, तत्व कसं आहे, मग हे सगळ्या गोष्टी आहेत. पण मुख्य समजून आम्ही घ्यायला पाहिजे ती योग प्रक्रिया समजून घ्यायला पाहिजे. कारण ती नाही केली आणि केवळ ज्ञानाचा विचार घोळवला तर ते काही फलद्रूप होणार नाही. म्हणून त्या योगाच्या प्रक्रियेमध्ये राहणं आणि त्या प्रक्रियेच्या विचारामध्ये राहणं असं करता सार्थकतेची आमची जी पावलं आहेत ती हळूहळू का होईना पण निश्चित पडू शकतील अशा प्रकारचं आश्वासन आणि आशीर्वाद या सगळ्या ग्रंथांच्या निमित्ताने संतांनी आपल्याला दिलेला आहे. त्याप्रमाणे आपण चालत राहू. हरि ओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांचे सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर सम